लग्न म्हटलं की त्यात हक्क आणि कर्तव्य आलीच. आज आपण मुस्लिम कायद्यातल्या अशाच एका महत्त्वाच्या हक्कावर बोलणार आहोत. तर मुस्लिम विवाह करारानुसार पत्नीला काय मिळायला हवं? याच उत्तर आहे मेहर. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर मेहेर म्हणजे लग्नाच्या मोबदल्यात पतीकडून पत्नीला मिळणारी रक्कम किंवा मालमत्ता. मेहरचं वर्गीकरण दोन महत्त्वाच्या गोष्टींवरून होतं. एक म्हणजे त्याची रक्कम आणि दुसरी म्हणजे ती कधी दिली जाते. या तक्त्यामध्ये मेहरचे हे 4 मुख्य प्रकार दिसतात. आता आपण हेच प्रकार नीट समजून घेऊया. पहिलं वर्गीकरण आहे रक्कमेनुसार. एकात रक्कम आधीच ठरलेली असते तर दुसऱ्यात ती प्रथेनुसार ठरवली जाते. आता वेळेनुसार पाहिलं तर तात्काळ मेहर ही पत्नीने मागताच द्यावी लागते, अगदी लग्नाआधी सुद्धा. याच्या उलट स्थगित मेहेर ही लग्न संपुष्टात आल्यावरच दिली जाते, म्हणजे मृत्यू किंवा घटस्फोटानंतर. पण एक महत्त्वाचा प्रश्न, पत्नी आपला मेहरचा हक्क सोडून देऊ शकते का? कायदा काय म्हणतो ते पाहूया. तर हो, पत्नी तिचा हक्क माफ करू शकते, पण अट एकच, ती सज्ञान हवी आणि संमती स्वतःच्या इच्छेने दिलेली हवी. बरं, पण समजा मेहर दिलाच नाही तर? अशा वेळी कायद्याने पत्नीला काही खास अधिकार दिलेले आहेत. जर तात्काळ मेहर मिळाला नाही तर पत्नीला मुख्यत्वे 3 अधिकार मिळतात. यातला पहिला हक्क खूप महत्त्वाचा आहे. पत्नी पतीसोबत राहण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकते. मूळ मजकूर अगदी स्पष्ट आहे. तिला पतीसोबत राहण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग या सगळ्यावरून प्रश्न पडतो की मेहर ही फक्त एक भेटवस्तू आहे का? आणि इथंच खरी गोष्ट आहे. कायद्याच्या दृष्टीनं मेहर ही भेटवस्तू नाही, तर ते एक प्रकारचं कर्ज आहे. म्हणजेच पत्नी किंवा विधवा इतर कर्जदारांप्रमाणेच पतीच्या मालमत्तेतून आपली रक्कम वसूल करू शकते. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यासोबतच खर्चाए पानदान सारख्या वैयक्तिक खर्चासाठीच्या भत्त्यांचीही तरतूद आहे. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की मेहर ही भेट नाही, तर पत्नीच्या आर्थिक सुरक्षेसाठी असलेला एक कायदेशीर हक्क आहे. ही कायदेशीर आर्थिक जबाबदारी विवाह करारातील नात्यावर कसा परिणाम करत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.